पत्रकार परिषद ठेवलेली आहे, काय नेमकं कारण आहे, ती किती महिन्यांवरती आपण मकोका अंतर्गत कारवाई केली? महात्मा फुलेचं पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कल्याण वेस्ट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये व्यवसाय करणाऱ्या काही महिला या ठिकाणी करत असताना महात्मा फुलेचं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना असं निदर्शनास आलं की सदरचा ज्या बळीत महिला आणि ज्या देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडून जबरदस्तीनं हा व्यवसाय करून घेतला जातो आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. अशी जेव्हा माहिती समोर आली तर सदरचा गुन्हा हा पिटा कायद्यान्वये दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये संघटित गुन्हेगारी निष्पन्न झाल्यावरून यामध्ये 6 महिलांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आणखी काही आरोपी हे पाहिजे आरोपी आहेत. या टोळीचा नेस्तनाभूत करण्यासाठी आणि बिमोड करण्यासाठी या परिसरामध्ये नागरिकांना त्रासातून त्याच्यातून मुक्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये 6 ज्या महिला आहेत त्या अटक करण्यात आलेल्या होत्या. त्यांना आज 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी होते. त्यांना मान्य न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिलेली आहे दिनांक 20/7 आणि या गुन्ह्याचा पुढील तपास हा ACP सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग मी स्वतः करीत आहे. सर, या ज्या मुली आहेत त्यांना हे कशा पद्धतीने या व्यवसायात ओढायच्या आणि कशा पद्धतीने जी मोडस होती याच्याचे जे अटक आरोपी महिला आरोपी आहेत आणि जे पाहिजे आरोपी आहेत या महिलांना वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी बोलावणं, त्यांच्याकडून केलेल्या देहविक्रयातून ते स्वतःची दलाली घेत असल्याचे, त्यांचा कुठलाही आर्थिक स्रोत नसताना सुद्धा ते त्यांच्या उपजीविकेवर आपली उपजीविका करायचे आणि याच्यातून हे निष्पन्न झाल्यावरून सदर गुन्ह्यामध्ये मोका कायदा अन्वये कलम त्यामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि आरोपी अटक केलेले आहेत. पुढील तपास चालू आहे. तरी पहिल्यांदाच मोका लावण्यात आलेला, एकूण किती जणांवरती या संदर्भात मोका लावलेला आणि काय प्रोसेस? या गुन्ह्यामध्ये 6 आरोपींच्यावर आता मोका लावलेला आहे. आरोपी अटक केलेले आहेत. आणखी आरोपी पाहिजे आहेत, त्याचा आम्ही तपास करीत आहे. टोटल किती मुलीची सुटका करण्यात आली? याच्यातून 20 बळीत महिलांची आणि प्रौढ मुलींची याच्यातून सुटका आपण केलेली आहे. त्यांना याच्यातून बाहेर काढून त्यांचं समुपदेशन वगैरे केलेलं आहे.